गाईज, माय नेम इज मोनिका आणि आपली व्हिडिओची स्टार्टिंग होती आहे मेडिकलपासून. कारण का आमचे हे गेले आहेत काही काम असते दळखणला. तू याच्याच जागी जर कॅडबरी असती तर तू कशी खाल्ली असती? चपाव तरी नाही खायचं. बाबा आले झाली बापा कर बाबू. बाबू मम्माच्या अंशू मम्माच्या तिकडे कर मम्मा उपवास आहे. ते आत्ता दळखणवरनं रिटर्न आले आणि ते काहीच खाल्लं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी फ्राईज बनवतो गरम गरम, त्याच्यासोबत खायला देईल. आता काही पर्याय नाही. आता खिचडी बनवायला कधी बनवू ना कधी नाही. सुकीरा काय करतो बेटा? बाप्पा करतो. कशा बाप्पा केला मगाशी तू? बेटू बाप्पा कशा घालतात मम्माच्या? अगं बाई किती गोड. चला चला, दर सॅटर्डेचा आमचा हाच रुटीन असतो. मंदिरात यायचं, थोडा वेळ बसायचं. आम्हाला जमलं तर मारुती स्तोत्र लावतो, मस्त पाया पडतो आणि मग थोड्या वेळ जरा 15 मिनिटं तरी बसतो. आम्ही दुपारी बाप्पा करतो. बोल हनुमंतराया मला सुखी ठेव, हुशार बनव, हुशार बनव. हो ज्यावेळेस मी घरून मेडिकलला जाते ना त्यावेळेस दररोज तो असाच रडतो. आणि प्रत्येक वेळेस माझ्या 10-15 फेऱ्या तर होतातच. जी आई दररोज कामास बाहेर जाते तीच आई माझी वेदना समजू शकते. किती त्रास होतो त्या एका आईला. कुठे चालला पिल्लू? सोना कुठे चालला? ओय बांडू, ए बांडू, आत्याकडनं काय काय खाऊन आलास तू? काय काय खाल्लं आत्याकडे? ही दररोजची नाट्याची. दररोज खाताना अशीच नखरं करतो, जेवणच करत नाही. किती चांगला बनवा, तुपात बनवा, डाळीत बनवा, कसा पण बनवा, पण तू जेवायला नाटकं करणार म्हणजे करणारच. आणि मग नंतर मस्त ते भाताचं हे घेऊन खाईल. पण एवढा रडतो ना तो जेवण करताना. अक्षरशः तो जेवला तर आम्हाला जेवायला बरं वाटतं, पण तो नेहमी दरवेळेस असं नाटकं करतो, कधीच पूर्ण जेवत नाही. पण आम्ही खेळून खेळून त्याला चारायचा प्रयत्न करतो, बळजबरी चारतो, पण चारतो. काहीतरी पोटात गेलं पाहिजे ना, त्याशिवाय कसं काय. एवढा रडतो तो. त्याला ताटल्या घेऊन आम्ही वाजवतो कारण का त्यात तो गुंतून जेवण म्हणून. पण नाहीच. मग शेवटी आम्ही अर्धा जेवण तसंच टाकला आणि मग आम्ही जेवायला घेतलं. कारण का आमचं पण जेवण बाकी होतं आणि जेवायला आम्हाला दररोज 10 वाजतातच. नंतर आम्ही जेवायला बसलो. त्याच्यानंतरची तुम्ही आता याच्या पुढे तुम्ही बघा. आता कसं तोच उचलून खाईल. पण मग आम्ही बरोबर असल्यावर एवढा नाटका करतो ना, आमच्या ताटातच येईल, आम्हाला जेवणच वाढेल आणि मग त्याचं तो चमच्यानी खाईल. हे डेलीच आहे आमचं. फक्त स्वतः आम्ही भरवलेल्याला कधीच जेवत नाही तो स्वतःहून. लहान मुलांना हँडल कसं करायचं तेच समजत नाही. एवढा त्याचं वजनच नाही काही. सगळे बोलतात त्याचं वजन नाही, तरी पण आम्ही बळजबरी त्याला एवढं भरवतो तरी पण तो जेवत नाही. त्याला आता सांगा आम्ही काय करू. आणि त्याचा मामा आलता, तो व्हिडिओ एडिट करत होता. त्याचा मामा प्रत्येक वेळेस आम्हाला मदत करायला येतो आणि तो पण त्याला खेळवतो, तरी पण त्याचं तसंच प्रत्येक वेळेसचं हे. तो दररोज आम्हाला ते कुकर ओपन करून दिला का तो खेळतो आणि त्यातला भात काढेल आणि तोच परत तो खाईल. परत मग आमच्याकडे बघेल, हसेल, खेळेल. त्याला भरवण्यासाठी कोणाकडे जर काय आयडिया असतील ना प्लीज आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही तसं करून तरी त्याला भरवत जाऊ. काय केल्याने तो गुड नाईट गाईज. प्लीज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा.